नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. तुम्हाला माहिती आहे का, गुडघेदुखीचा त्रास कमी होण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये? हा व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. गुडघेदुखी हा खूप वयस्कर लोकांना किंवा आजकाल मध्यमवयीन लोकांना सुद्धा हा त्रास जाणवतो. गुडघेदुखी कमी करण्यासाठी आपल्या सगळ्यात महत्वाचा आहे तो आहार. योग्य आहाराने सूज कमी होऊन हाडे आणि सांधे मजबूत राहतात. यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे जेणेकरून आपली गुडघेदुखी कमी होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला कॅल्शियम युक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत. आता कॅल्शियम युक्त पदार्थ आपल्याला कशातून मिळतील? तर आपल्याला ते दुधातून मिळतील. दूध, दही, चीज, बदाम, तीळ, रवा, राजगिरा आणि हिरव्या पालेभाज्या याच्या माध्यमातून आपल्याला कॅल्शियम, नॅचरल कॅल्शियम आपल्या पोटामध्ये जाईल, जेणेकरून कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायची आपल्याला गरज लागणार नाही. दुसरी गोष्ट आहे ती व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी सगळ्यात फुकट आणि स्वस्तात मिळण्याचं ठिकाण म्हणजे सकाळच्या उन्हात बसायचं. कुठली गोळी घ्यायची सुद्धा तुम्हाला गरज लागणार नाहीये व्हिटॅमिन डी ची. सकाळचे जे कवळं ऊन असतं, त्या कवळ्या उन्हामध्ये 10 ते 15 मिनिटं जर तुम्ही बसलात, तर तुमची बॉडी, तुमची जी स्किन आहे, ऑटोमॅटिक तुमचं व्हिटॅमिन डी तयार करते. दुसरा पर्याय असतो मशरूम. मशरूमच्या माध्यमातून तुम्ही खाऊ शकता. तुम्ही जर अंडी खाऊ शकत असाल, तर अंडी चालत असते, तुम्ही अंडी खाऊ शकता, फिश खाऊ शकता. त्याच्यामध्ये सॅल्मन आणि सार्डिन नावाचं जे फिश आहे, याच्या माध्यमातून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकतो. जर हे तुम्हाला यातलं काहीच नाही करू शकलं, तर शेवटी तुम्हाला व्हिटॅमिन डीच्या गोळ्या खावी लागतील. त्यामुळं हा आहार सगळ्यात बेस्ट आहे आणि सकाळच्या उन्हात डेली बसायला सुरुवात करा. व्हिटॅमिन डी ऑटोमॅटिक तुम्हाला मिळून जाईल. तिसरी गोष्ट आहे ओमेगा 3. हे फॅटी ऍसिड्स आहेत. हे तुम्हाला जवसाच्या बी मधून मिळेल. जवसाची चटणी आपण घेतो ना, ती जवसाची बी असेल, अक्रोड असतील, जर तुम्ही मासे वगैरे खात असाल तर मासे, चिया सीड्स, हे जे आहेत ना, ही सूज कमी करतात. आपले जे गुडघेदुखीची जी सूज तयार होते, ही सूज याच्यामुळे कमी होते. दुसरी गोष्ट आहे व्हिटॅमिन सी. आता व्हिटॅमिन सी म्हणजे थोडासा आंबटपणा असतो ना, जे पदार्थ आंबट आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतो. म्हणजे संत्री असेल, तुमचे मोसंबी असतील, आवळा असेल, किवी असेल, पेरू, टोमॅटो हे सुद्धा चांगले आहेत. याच्यामध्ये कोलेजन तयार होण्यास मदत होते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे हळद. आता हळद हे तुमच्या इन्फ्लेमेटरी, अँटी इन्फ्लेमेटरी, ज्याला असं म्हणतो की सांध्यातील सूज कमी करतं हळद. हे तुम्ही दुधातून घेऊ शकता किंवा जेवणात तुम्ही आपण कुठलाही स्वयंपाक करताना हळदीचा वापर करतोच आणि दुधात थोडीशी हळद टाकून जर डेली दूध घेतलात तर ते सुद्धा तुमच्यासाठी चांगलं राहतं. दुसरी गोष्ट आहे आलं आणि लसूण. हे एक नैसर्गिक अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून उपयुक्त आहे. अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे काय असणार तर याच्यामुळे सूज कमी होते. त्याच्यासोबतच तुम्ही संपूर्ण धान्य घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये ओट्स असलं पाहिजे, नाचणीची भाकरी वगैरे, त्याच्यानंतर ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, या गोष्टीमुळं, या अन्नामुळं आपलं हाडे मजबूत होतात. याच्यासोबत तुम्हाला प्रोटीनयुक्त आहार खाल्ला पाहिजे. तर प्रोटीन कशामधून मिळणार आहे आपल्याला? तर मूग, डाळी ज्या असतात, त्या डाळीमध्ये मूग आहे, मसूर आहे, हरभरा आहे, ही जी कडधान्य आहेत याच्यातून आपल्याला प्रोटीन मिळणार आहे. जर तुम्ही अंडी खाऊ शकत असाल तर बेस्ट आहे. अंड्यातून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रोटीन मिळू शकतो. या प्रोटीनमुळे तुमचे स्नायू जे असतात, गुडघ्याचे स्नायू बळकट होतात आणि त्याचा गुडघ्यावरचा ताण कमी होतो. आता काय टाळलं पाहिजे, काय तुम्ही खाल्लं नाही पाहिजे, जेणेकरून हे जर पदार्थ खाल्ला तर तुमची गुडघेदुखी वाढू शकते. तर सगळ्यात महत्वाचं आहे, जास्त तळलेले पदार्थ आणि जे तेलकट पदार्थ आहेत हे खाण्याचं प्रमाण कमी ठेवा. यामुळे काय होईल, तुमची सूज वाढू शकते. दुसरी गोष्ट अजून आपल्याला टाळायचं आहे ते साखर. साखर, ही जास्त साखर आणि मिठाई, ही जे गोड मिठाई असतात याच्यामुळे पण सूज वाढते, आपलं वजन वाढतं आणि ज्यामुळे आपल्या गुडघ्यावर ताण येतो. त्यामुळे साखर आणि मिठाई थोडंसं टाळायचं आहे. त्याच्यानंतर जास्त मीठ, हे जे पांढरे पदार्थ आहेत ना, मीठ म्हणा किंवा तुमची साखर म्हणा, ह्याला कंट्रोलमध्ये ठेवावंच लागतं. हे जर जास्त मीठ आपण खाल्लं तर हाडाचं जे कॅल्शियम असतं ना, त्याची गळती वाढते, म्हणजे हाडाचं कॅल्शियम निघून जायला सुरुवात होतं. मग कॅल्शियम डिफिशियन्सी आपल्यामध्ये तयार होते. आता अजून सगळ्यात महत्वाचं आहे फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स, कोल्ड ड्रिंक्स, हे शरीराला अत्यंत अपायकारक आहेत. याच्यामुळे सूज वाढवली जाते. त्यामुळे हे अजिबात खायचं नाहीये. त्याच्यानंतर लाल मांस, म्हणजे बोकडाचं मटण वगैरे आपण जे म्हणतो ना, जे लाल मांस असतं किंवा प्रोसेस्ड मीट असतं, म्हणजे साठवून ठेवलेलं असतं बऱ्याच दिवसांनी ते विकण्यासाठी वगैरे, तेच प्रोसेस्ड मीट. मीट म्हणजे थोडक्यात मटणच. हे याच्यामुळे सुद्धा आपलं काय होतं, सांधेदुखी आणि जळजळ वाढते. त्यामुळे हे सुद्धा खायचं टाळा. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही व्यसन असेल, दारू किंवा जास्त कॅफीन वगैरे असेल, तर हे हे टाळा या गोष्टींची, जेणेकरून आपल्या हाडांची ताकद कमी होते. कॉफी वगैरे सुद्धा प्यायचं टाळलं पाहिजे. सोबतच वजन नियंत्रण केलं पाहिजे, छोटासा नियमित हलका व्यायाम केला पाहिजे, योगा केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचे 7 ते 8 तास पुरेशी झोप ही असलीच पाहिजे आणि ती नॅचरली असली पाहिजे. गोळ्या घेऊन झोप नसावी.
अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.